कोर्टच्या बाहेरच्या रस्त्यावर हलकसं ऊन पसरलं होतं. गर्दीतून दोन सावल्या हळूहळू बाहेर पडत होत्या. निक्की आणि प्रमोद एकमेकांपासून दोन पावलं दूर, पण मनामध्ये मैलांचा प्रवास. दोघांच्याही हातात तो एकच कागद होता, घटस्फोटाचा आदेश. निक्कीने आपल्या ओढणीचा पल्ला घट्ट ओढला. प्रमोदने घड्याळाकडे पाहिलं. जणू कुठेतरी घाईत आहे, पण जाण्याची कुठेही मंजिल नव्हती. एखाद्या तिसऱ्या नजरेला ते दिसलं असतं तर म्हणाले असते, काय जोडी आहे. पण कोणाला काय ठाऊक, त्या जोडीतील प्रत्येक कडी रोज कशी हळूहळू तुटत गेली होती. 4 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सुरुवात प्रेमाने भरलेली, स्वप्नांनी सजवलेलं एक घर. पण मूल नव्हतं. घरचे हळूहळू प्रश्न विचारू लागले आणि नंतर टोमण्यांपर्यंत पोहोचले. सुनबाईमध्येच काहीतरी कमी असेल. इतकी वर्ष झाली, आता काहीतरी विचार करायला हवा. निक्कीने कित्येकदा प्रमोदकडे पाहिलं होतं. काही बोलशील? प्रमोद शांतच राहिला. त्याला वाटलं, बोलून काय होणार आहे, सगळं आपोआप ठीक होईल. पण काहीच ठीक झालं नाही. निक्कीचं मौन हळूहळू तक्रारीत बदललं आणि प्रमोदचं मौन अंतरात. किरकोळ गोष्टींवर वाद, टूथपेस्टचे झाकण, उशिरा घरी येणं, ऑफिसमधले मित्रमैत्रिणी, त्यांचे फोन. पण खरी मूळ कारणं काहीतरी वेगळीच होती. ते मूल जे आलंच नाही आणि त्या गोष्टी ज्या कधी बोलल्याच गेल्या नाही. प्रमोदच्या घरच्यांनी रोज काही ना काही बोलणं सुरू ठेवलं. काय दुर्दैव की अशी सून मिळाली. आणि प्रमोद फक्त शांतपणे घराबाहेर निघून जायचा. निक्कीच्या आत काहीतरी रोज मरत होतं. कोणीच दोघांना बसवून बोललं नाही. कोणी विचारलं नाही की तुम्ही एकमेकांशी का बोलत नाहीयेत. आणि मग एक दिवस निक्की म्हणाली, मी आता राहू शकत नाही. प्रमोद उत्तरला, बहुतेक हेच योग्य आहे. आज त्या घटस्फोटाचा शेवटचा दिवस होता. समोर रस्त्यावर एक ऑटो उभा होता. प्रमोदने हात केला, बसायला लागला. तेवढ्यात मागून आवाज आला, मीही येऊ का? तो वळला. निक्की होती. प्रमोद काही न बोलता थोडा सरकला आणि जागा करून दिली. ऑटो सुरू झाला. शहराची गडबड मागे पडू लागली. पण दोघांच्या आतले रस्ते अजूनही गोंधळलेलेच होते. प्रमोद खिडकीकडे पाहत होता. बाहेर पळणारी झाडं, दुकानं, लाल बत्ती, ट्रॅफिक. निक्की त्याच्या शेजारी बसली होती. पण मध्ये एक अदृश्य भिंत उभी होती. काही मिनिटं कोणी बोललंच नाही. मग निक्कीने हलक्या आवाजात म्हटलं, बस स्थानकापर्यंतचा प्रवास तुझ्या सोबत करायचा आहे. प्रमोदने पहिल्यांदा तिच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर थकवा होता, पण तीच डोळ्यांची ओळखीची चमक जी एकेकाळी त्याची वाट बघायची. एक हलकीशी स्मित रेषा उमटली, थकलेली, विझलेली, पण खरी. मी घर विकणार आहे, प्रमोद अचानक म्हणाला. तुझ्यासाठीच बांधलं होतं. आता तूच नाहीस तर त्या घराचं काय करू? निक्की दचकली. पटकन म्हणाली, घर विकू नकोस. मला काही नकोय. आता प्रायव्हेट शाळेत शिकवते. माझा त्यात गुजारा होतो. काही क्षण पुन्हा शांतता पसरली. निक्कीच्या बोटं ओढणीच्या कडांशी खेळत होती. तिला ठाऊक होतं, प्रमोद कधी भावनांना शब्द देत नाही. पण आज त्याच्या शब्दातलं दुःख स्पष्ट होतं. तू कधी काही बोलला का नाहीस प्रमोद? तिचा आवाज थरथरला. सगळे मला दोष देत होते. तू शांत का राहिलास? प्रमोदने मान खाली घातली. मला वाटलं होतं सगळं शांत होईल. तुला माझ्यावर विश्वास आहे, एवढाच पुरेसा आहे. पण बहुतेक मी चुकलो. निक्कीने डोळे मिटले. एवढ्यात ऑटोला जोराचा धक्का बसला. चालकाने अचानक ब्रेक लावला. निक्कीचं डोकं समोरच्या रेलिंगला आपटणारच होतं. तेव्हाच प्रमोदने तिचा हात झटक्यात पकडला. निक्की थबकली. काही क्षण तशीच बसून राहिली. मग हळूच म्हणाली, वेगळे झालो, पण काळजी करण्याची सवय अजूनही गेली नाही तुझी. प्रमोद काही बोलला नाही, फक्त डोळ्यात पाणी दाटलं. ऑटो पुन्हा सुरू झाला. पण आता वातावरण बदललं होतं. एक शांतता होती, जी आता भीतीदायक नव्हती, पण ओझं वाटत होती. निक्कीची नजर त्याच्या हातावर थांबली. तोच हात जो कधी तिच्या कपाळावरचे केस बाजूला करायचा. तीच हथेली जी तिच्यासाठी चहाचा कप आणायची.
आज त्याच हाताने तिला रेलिंगला आपटण्यापासून वाचवलं. निक्कीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने लगेच चेहरा वळवला. तिला कमजोर दिसायचं नव्हतं, किमान आता तरी नाही. तिने धैर्य एकवटलं आणि विचारलं, एक प्रश्न विचारू? प्रमोदने हलक्या आवाजात मान वळवली. विचार. त्याचा आवाज तितकाच शांत होता, जसा एक तुटलेल्या नात्यानंतर असतो. थोडा विझलेला, पण अजूनही धरून ठेवलेला. निक्कीने घसा खाकरला, नजर कुठेतरी दूर लावली. जणू उत्तर मिळण्यापूर्वी स्वतःला सांभाळायचं होतं. या 2 वर्षात तुला कधी माझी आठवण आली का? प्रमोद काही क्षण गप्प राहिला. तो प्रश्न नव्हता, तर एक आरसा होता, ज्यात दोघांनी स्वतःला पाहायचं होतं, कोणत्याही आड पडद्याशिवाय. प्रमोदने खिडकीकडे पाहिलं. ऊन आता सरळ त्याच्या चेहऱ्यावर पडत होतं. त्याने डोळे मिटले. खूपदा बोललो होतो मी, जेव्हा जेवताना तुझ्या थाळीत सगळ्यात आधी पोळी ठेवत होतो, जेव्हा तुला झोप येत नसे आणि उशी थंड वाटत नसे, जेव्हा घरात तो टॉवेल टांगलेला दिसायचा जो फक्त तू वापरायचीस. त्याचा आवाज कापारा झाला. पण आता सांगून काय उपयोग निक्की? आता तर सगळं संपलंय ना? घटस्फोट होऊन गेला. निक्की स्वतःला आवरू शकली नाही. तिच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. तुझ्या हाताला उशी करून जेव्हा मी झोपायचे, तशी झोप मला या 2 वर्षात एकदाही नाही आली. तिने हातांनी चेहरा झाकला आणि हुंदक्यांनी रडू लागली. प्रमोदची नजर खाली झुकली. त्याच्याकडे बोलण्यासाठी शब्द उरले नव्हते, पण डोळ्यातील पाणीच बोलत होतं. ऑटोची चाकं फिरत होती, पण त्या 2 हृदयांचं जग मात्र तिथेच थांबलं होतं. त्या प्रश्नात, त्या उत्तरात. ऑटोची गती मंदावली. रस्त्याच्या कडेला दुकाने स्पष्ट दिसू लागली. शिवानी फर्निचर, नॅशनल मेडिकल आणि मग एक बोर्ड, बस स्थानक 300 मीटर. निक्कीने आपले अश्रू पुसले. तिला लाज वाटली, पण ते लपवता आले नाहीत. माफ कर, ती पुटपुटली. प्रमोदने तिच्याकडे पाहिलं. थोडा वेळ काहीतरी विचार करत राहिला. मग मान हलवली. माफी मागायची गरज नाही निक्की. कदाचित आपण दोघंच कमजोर होतो, पण प्रेम कधीच कमी झालं नाही. निक्की गप्प बसली. तिचे मुठ्ठीमध्ये घट्ट बंद झालेले हात हळूहळू सैल होऊ लागले, जणू धरून घेण्यासाठी तयार झाले. ऑटो आता बस स्थानकासमोर थांबला. "घ्या साहेब, पोहोचलो," ऑटोवाला म्हणाला. प्रमोदने पर्स काढून पैसे दिले. निक्की हळूच बाहेर उतरली. तिचे पाऊल जड झाले होते. ती मागे वळून जाण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात मागून आलेल्या एका स्पर्शाने तिची दुनिया थांबली. प्रमोदने तिचा हात धरला. तोच हात ज्याला तो पूर्वी घट्ट पकडायचा, जेव्हा ती गर्दीत घाबरून जायची, जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदाच मंदिराच्या पायऱ्या चढल्या होत्या. निक्कीचे पाऊल थांबले. तिचं शरीर आधीपासूनच अंतर राखून होतं, पण तिच्या मनगटाने जणू आजही प्रमोदच्या बोटांना ओळखलं. ती काही न बोलता त्याच्याकडे वळली. प्रमोदच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाज ठाम होता. "चल, आपल्या घरी जाऊया." निक्कीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. "काय?" "हो," तो हळूच म्हणाला. "तू नसल्यावर ते घरच राहिलं नव्हतं. आता तू सोबत आलीस तर सगळं पुन्हा सुरू करू शकतो आपण." निक्की त्याच्याकडे विस्पारलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली. तिच्या मनात काहीतरी तुटून पुन्हा जोडत होतं. "पण घटस्फोटाचे कागद?" तिने कुजबुजत विचारलं. प्रमोदने हसत खिशातून ते कागद काढले आणि काही न बोलता समोरच सर्वांसमोर ते फाडून टाकले. कागद हवेत उडून गेले आणि निक्की हुंदक्यांनी भरून त्याच्या छातीशी जाऊन चिकटली. निक्कीच्या डोक्यावर प्रमोदचा हात होता. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत होता, अगदी तसंच जसं पूर्वी तिला वाईट स्वप्नातून जागं करून शांत करायचा. आता वाईट स्वप्न संपली होती. वास्तवातलं जग जागं झालं होतं. निक्की त्या स्पर्शात हरवली. जणू कित्येक वर्षांनी पुन्हा एखादी धडधड परतली होती. प्रमोदने तिच्या कानाशी हलक्या आवाजात म्हटलं, "एकदा पुन्हा प्रयत्न करूया. यावेळी कुणाचं ऐकायचं नाही." निक्कीने त्याचा शर्ट घट्ट पकडला. काही अंतरावर दुसरा ऑटो उभा होता. त्यात प्रमोदची बहीण मेहुणा आणि निक्कीची मावशी बसल्या होत्या. घटस्फोटाच्या प्रक्रियेसोबत
तेही आले होते. त्यांनी हे सगळं पाहिलं. बहिणीने मेव्हण्याकडे पाहिलं, मेव्हण्याने मावशीकडे. कोणी काही बोललं नाही. मावशीने एक खोल श्वास घेतला आणि पुटपुटली, चला परत जाऊया. ऑटो सुरू झाला. ते शांतपणे निघून गेले. बस स्थानकाची गर्दी आपल्या वाटेने धावत होती. कुणाला कुणाशी देणं घेणं नव्हतं, पण त्या दोन जीवांसाठी आज संपूर्ण जग थांबलं होतं. प्रमोद आणि निक्की तिथेच उभे होते, एका तुटलेल्या नात्याच्या वळणावर, जिथे समजून घेणं, ऐकणं आणि स्वीकारणं सगळं एकत्र परत आलं होतं. निक्की हलक्या आवाजात म्हणाली, आपण आधी बोललो असतो तर हे 2 वर्ष असं गेलं नसतं. प्रमोदने मान हलवली. आपण नातं नातेवाईकांच्या आवाजात हरवलं. आता फक्त एकमेकांनाच ऐकूया. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. नातेसंबंध नातेवाईकांवर सोडू नकोस, त्यांच्याशी बांधू नकोस, ज्यांना फक्त तोडणं येतं. निक्कीने त्याचा हात अजूनही घट्ट पकडला. आता कुठला कोर्ट नव्हता, कुठलेही कागद नव्हते, फक्त 2 हृदय होती, जी 2 वर्षांच्या शांत परीक्षेनंतर पुन्हा एकमेकांची भाषा समजू लागली होती. संध्याकाळचं ऊन आता फिकं झालं होतं. निक्की आणि प्रमोद बसमधून उतरून त्यांच्या जुन्या घराकडे चालू लागले. तेच घर जे कधी दोघांनी मिळून सजवलं होतं आणि नंतर एकटं एकटं रडत सोडून दिलं होतं. गल्ली तीच होती. दाराची कडी गुंजून गेली होती. खिडक्यांवर धुळीचा थर बसला होता. पण दोघांच्या डोळ्यात काहीतरी चमकत होतं. जणू भूतकाळाच्या राखेतून आशेची टिंगी पुन्हा पेटली होती. प्रमोदने दरवाजा उघडला. हलकासा चूचू असा आवाज आला आणि आत गेल्यावर ती शांतता जाणवली, जी 2 वर्षांपासून तिथे दडून बसली होती. निक्कीने हळूहळू घरात पाऊल ठेवलं. पहिलं पाऊल त्या दारावर, जिथे पहिल्यांदा नवविवाहित दाम्पत्याची नेमप्लेट लावली होती. दुसरं पाऊल त्या हॉलमध्ये, जिथे कधी काळी दोघं मिळून टीव्हीवर चित्रपट बघायचे. भिंतीवर अजूनही त्यांच्या लग्नाची जुनी छायाचित्र लटकत होती, धूसर झालेली, पण हास्य अजूनही स्पष्ट होतं. निक्कीने त्या फोटोला स्पर्श केला आणि विचारलं, ही छायाचित्र कधी उतरवली नाहीस? प्रमोद हलकसं हसत म्हणाला, उतरवली असती तर पुन्हा लावण्याचं कारण कुठून सापडलं असतं? निक्कीच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्या कोपऱ्यात गेली, जिथे तिच्या जुन्या पुस्तकांचं कपाट अजूनही जसंच्या तसं ठेवलेलं होतं. आठवतंय, इथेच बसून मी तुझ्याशी भांडायची जेव्हा तू उशिरा यायचास. प्रमोद हसला, आणि तुला शांत करण्यासाठी मी तीच बाष्प चहा बनवून आणायचो. निक्कीने कपाटावरून तीच तुटकी चहाची ट्रे काढली. जणू एखादी विसरलेली कविता पुन्हा सापडली. घर हळूहळू पुन्हा घरासारखं वाटू लागलं होतं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तिथे आता 2 माणसं होती, जी पुन्हा एकमेकांच्या जवळ आली होती, कोणत्याही तिसऱ्याच्या दबावाशिवाय, फक्त आपल्या मनाने. पुढच्या सकाळी सूर्यकिरण खिडकीतून आत डोकावत होते. स्वयंपाकघरातून चहाचा गोड सुगंध सगळींकडे दरवळत होता. प्रमोद ट्रेमध्ये 2 कप चहा घेऊन आला. ती जुनी तुटकी ट्रे, जी 2 वर्षांपूर्वी कपाटात ठेवली होती आणि पुन्हा कधी हातालाही लावली नव्हती. निक्की केसात क्लिप लावत होती. आरशातून त्याच्याकडे बघून हलकसं हसली. तू पुन्हा तीच ट्रे आणलीस? सगळं नवीन असं नसतं निक्की. काही जुन्या गोष्टींमध्येच नवं शोधावं लागतं, अगदी आपल्यासारखं, तो म्हणाला. निक्कीने हळूच चहाचा कप हातात घेतला. पहिला घोट म्हणजे फक्त चहा नव्हता, तर 2 वर्षांच्या एकटेपणावरचा हलकासा गोडसा उपाय होता. समोरच्या बाल्कनीत दोघं सोबत बसले होते. समोर तोच निमचा वृक्ष होता, ज्याच्या खाली प्रमोद कधी वर्तमानपत्र वाचायचा आणि निक्की झाडं सजवायची. आता ती झाडं पुन्हा बहरलेली नव्हती, पण माती तीच होती, जशी नात्यांची जमीन, जी थोड्या उशिराने का होईना, पण आता पुन्हा खरं पाणी मिळून ओलसर होत होती. प्रमोदने निक्कीच्या डोळ्यात बघत म्हटलं, माहितीये का, घटस्फोटाचे कागद फाडणं सोपं होतं, पण स्वतःला पुन्हा जोडणं त्याहूनही कठीण होतं.
निक्कीने त्याच्याकडे हात पुढे केला. चल, हिम्मत करूया. दररोज थोडं थोडं ते एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. आता कुठलंच ओझं नव्हतं, ना मूल ना कुठले प्रश्न. फक्त दोन माणसं होती, ज्यांना समजलं होतं की नातं रक्ताने नाही तर समजून घेतल्याने जपलं जातं. कित्येक दिवसांनी ते घर पुन्हा उघडलं होतं. खोल्यांवरची धूळ झाडली गेली होती, पण मनावरची धूळ अजून थोडी शिल्लक होती. निक्की आणि प्रमोद आता एकाच घरात होते, पण अजूनही एकाच छपराखाली दोन सावल्या, पुन्हा एक होण्याच्या प्रयत्नात. रात्री जेवणानंतर प्रमोद बाल्कनीत बसला होता. खांद्यावर जुनी शाल, हातात अर्धवट चहा. निक्की आतून आली आणि काही न बोलता त्याच्या शेजारी बसली. काही मिनिटांची शांतता. मग निक्कीने अलगद विचारलं, आपण पुन्हा आधीसारखे होऊ शकतो का? प्रमोदने मान खाली घातली. कदाचित नाही निक्की, कारण आता आपण आधीसारखे निरागस राहिलो नाही. पण हो, आधीपेक्षा जास्त शहाणे नक्की होऊ शकतो. निक्कीने त्याच्याकडे पाहिलं. हाच तो प्रमोद होता, पण आता त्याच्या डोळ्यात काही वेगळं होतं. जणू फुटलेला काच, जी आता कोणाला टोचू इच्छित नाही. तू कधी नीट माझी माफी मागितलीच नाहीस, माहितीये? निक्कीने अचानक विचारलं. प्रमोद दचकला. कारण मला वाटायचंच नाही की चूक माझी होती. मला वाटायचं की नाती दोन्ही बाजूंनी चालतात. पण आता जाणवतंय की चुका देखील दोन्ही बाजूंनी होऊ शकतात. फक्त त्या कबूल करणं शिकायला हवं. निक्कीच्या डोळ्यात पाणी आलं. मीही कुठेतरी चुकले. मी सुद्धा तुझ्याशी बोलण्याऐवजी अपेक्षा बांधल्या. तुझ्याकडून उत्तर हवं होतं, पण प्रश्न मात्र विचारलेच नाहीत. दोघंही गप्प होते, पण ती शांतता आता ओझं नव्हती, उलट एखाद्या औषधांसारखी वाटत होती. प्रमोदने हळूच निक्कीचा हात हातात घेतला. यावेळी भांडलो तरी एकत्र बसून भांडू आणि मग समजून घेऊन पुन्हा चहा सोबत पिऊ. निक्की हसली. रात्रीची हवा हलकीशी थंड होती, पण त्यांच्या मनात नवीन ऊब पेटली होती. पुढच्या सकाळी निक्की खिडकीपाशी बसली होती, हातात कॉफीचा कप आणि जुना मोबाईल. तो फोन प्रमोदने त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तिला भेट म्हणून दिला होता. आता तो जुना झाला होता, पण त्यात काही न ऐकलेले शब्द अजूनही होते. तिने एक फोल्डर उघडला. काही व्हॉइस मेसेजेस सेव्ह केलेले होते. त्यापैकी एक मेसेज वाजवला. प्रमोद, आजही मी त्या उत्तराची वाट बघते, जे तू कधी दिलंच नाहीस. मी खरंच इतकी वाईट आहे का, की फक्त तुला बोलता येत नाहीये? निक्कीच्या डोळ्यात पाणी आलं. मागे उभा असलेला प्रमोद हे सगळं शांतपणे ऐकत होता. तो पुढे आला आणि म्हणाला, तुला माहिती नाही, हा मेसेज मी कितीदा ऐकायचा प्रयत्न केला, पण हिंमत झाली नाही. कदाचित घाबरत होतो की मीच चुकीचा निघालो तर. निक्कीने मान खाली घातली. प्रमोद तिच्या शेजारी बसला. आज तुला स्पष्ट सांगतो निक्की, माफ कर. त्यावेळी मी पुरुष असल्याच्या आड स्वतःपासूनच पळत होतो. मी तुझ्याशी लग्न केलं, पण तुझ्या वेदनांशी नातं जोडलंच नाही. निक्कीने एक दीर्घ श्वास घेतला. अजूनही वेळ गेली नाही प्रमोद. कदाचित आपण सगळं पूर्वीसारखं पुन्हा बांधू शकणार नाहीत, पण काहीतरी नवं नक्की उभं करू शकतो. अगदी खरं, अधिक मजबूत. त्या संध्याकाळी दोघं मिळून घराच्या जुन्या भिंती साफ करत होते. निक्कीने ती कोपऱ्यातील छोटी अलमारी उघडली, ज्यात कपडे नसून जुन्या तक्रारी दडून बसल्या होत्या. प्रमोद ती भिंत रंगवत होता, जिथून रंग उखळून गेला होता, अगदी त्यांच्या नात्यासारखंच. आता त्या नात्याला पुन्हा नवा रंग चढत होता. त्या रात्री जेव्हा दोघं दमून झोपायला गेले, निक्कीने करवट घेत म्हणाली, आज तुझ्या हाताची उशी नाही बनवलीस, पण मन मात्र नक्कीच हलकं झालंय. प्रमोदने हलकसं हसत उत्तर दिलं, चल, उद्यापासून तेही बनवतो. आणि त्या रात्रीची ती झोप 2 वर्षांनंतरची सर्वात गाढ झोप होती. रविवारची सकाळ होती. घरात हलकी ऊन येत होती आणि जुन्या अल्बमचा गंध संपूर्ण खोलीत पसरला होता. निक्की आणि प्रमोद दोघं जमिनीवर बसले होते.
समोर लग्नाचा अल्बम उघडलेला होता. प्रत्येक पानावर एक आठवण होती. 7 फेऱ्या, हळदीचे फोटो, मित्रांचे चेष्टा मस्करी आणि ती दोघांची स्मित रेषा, जी कधी तडजोडीची नव्हती तर विश्वासाची होती. आठवतंय? निक्कीने एका फोटोची दिशा दाखवली, ज्यात ती प्रमोदच्या नाकावर हळद लावत होती आणि प्रमोद डोळे मिटून हसत होता. प्रमोद हसला. तू नाकासोबत कानही पिवळे केले होतेस आणि नंतर माझ्यावरच ओरडत होतीस. दोघंही मोठ्याने हसू लागले. तेच हास्य जे 2 वर्षांच्या अंतरात कुठेतरी हरवून गेलं होतं, आज पुन्हा परत आलं होतं. थोड्या वेळाने दोघं तयार होऊन जवळच्या मंदिरात गेले. मंदिराच्या पायऱ्या चढताना प्रमोदने निक्कीचा हात धरला. आता हा हात धरणं काही विधी नव्हता, तर एक वचन होतं. प्रार्थनेनंतर बाहेर बसले असताना निक्कीने विचारलं, आपण खरंच पुन्हा सुरुवात करू शकतो का? प्रमोदने तिच्या डोळ्यात पाहिलं. सुरुवात तर त्या दिवशीच झाली होती, जेव्हा तू पुन्हा त्या ऑटोमध्ये माझ्या शेजारी बसली होतीस. निक्कीच्या डोळ्यात पाणी आलं. कदाचित प्रेम कधी गेलंच नव्हतं प्रमोद. ती हलक्या आवाजात म्हणाली, नात्यांना नातेवाईकांवर सोडू नकोस. कधी कधी समजवणारेच सगळ्यात मोठे तोडणारे ठरतात आणि गप्प राहणारेच कधी कधी सगळ्यात जास्त प्रेम करणारे असतात. यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की बोलतील, ऐकतील आणि जोडून राहतील. बाहेरचा चहा थंड होत होता, पण आतले 2 तुटलेले जीव पुन्हा ऊब घेत होते. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्ही कधी एखादं नातं फक्त यासाठी तोडलंय का, की स्वतः बोलण्याऐवजी तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यांवर विश्वास ठेवला? कमेंट करून नक्की सांगा. तुमचं नाव आणि तुमच्या शहराचं नाव लिहायला मात्र विसरू नका. मित्रांनो, जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि आमचा चॅनल सूरज व्हॉइसला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एक नवीन मनाला स्पर्श करणारी कथा घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि आपल्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण जपा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.